गणपती बाप्पा मोरया. नमस्कार यूट्यूबकर. इथं आपण मस्त असे खुसखुशीत घरच्या घरी एकदम कमीच साहित्यामध्ये इथं आपण पोटली मोदक पाहणार आहोत. एकदम खायला खूप अप्रतिम लागतात. तर आपण घरी भरलेल्या साहित्यातून ते मोदक आपण करू शकतो. तर इथं आपण 1 वाटी सेट करून घ्यायची आहे. सर्वप्रथम इथं मी 1 वाटी रवा, 1 वाटी मैदा घेतलेला आहे. दोन्ही जिन्नस आपल्याला चाळून घ्यायचे आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे. 2 चमचे तुपाची मोहन घालून कडकडे तुपाची मोहन घालायचे आहे आणि एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या पिठाची अशी मूठ बनली पाहिजे पिठाची. नंतर आपण पाणी घालत घालत हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. घट्ट असं पीठ मळायचं आहे आणि ते आपल्याला अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे. नंतर इथं मी सुकामेवा घेतलेला आहे, ते आपण तुपामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही सुकामेवा इथं घेऊ शकता. नंतर आपण पॅनमध्ये पुन्हा 1 चमचा तूप घालून घ्यायचा आहे. नंतर आपण खोवलेला नारळ आहे, त्याच्यामध्ये 2 वाट्या खोवलेल्या नारळाचा किस घालणार आहोत, ओल्या खोबऱ्याचा. तो छान असा तुपावर मंद आचेवर आपल्याला परतून घ्यायचा आहे. गॅस कुठेही मोठे करायचा नाही. तर आपल्याला त्याच वाटीनं 1 वाटी गूळ घालायचा आहे चिरलेला. नंतर सुकामेवा घालून घ्यायचा आहे. छान असं एकत्र करून त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तीळ घालायचे आहेत. नंतर वेलची, जायफळ पूड घालून मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला एका वाटीमध्ये 2 चमचे तूप घ्यायचं आहे आणि त्याच चमच्यानं आपल्याला 2 चमचे कॉर्नफ्लॉवर इथे घ्यायचं आहे. ते छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. अगदी टेक्स्चर त्याचं मस्त असं क्रीमी होईपर्यंत आपल्याला फेटायचं आहे. इथं आपला साठा तयार झालेला आहे. आता आपले पीठसुद्धा अर्धा तास झालेला आहे. त्याचे मी 4 गोळे करून घेतलेले आहेत. तर चपातीसारखं आपल्याला ते छान असं त्याच्या 4ही पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. नंतर त्या एका पोळीवर आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे. मस्त असा साठा हाताने इथं छान असा लावून घ्यायचा. त्याच्यावर आपल्याला मग लाटलेली दुसरी पोळी घालून घ्यायची आहे. त्याच्यावर पुन्हा साठा लावून घ्यायचा आहे. असं करत करत आपल्याला 4ही पोळ्यांचा साठा लावून आपल्याला पूर्ण असं करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला त्या साठा लावून झाल्यानंतरनं ती पोळी छान अशी गोल राऊंडमध्ये बंद करून घ्यायची आहे. बंद करताना एकदम आतल्या बाजूनं खेचून घ्यायची आहे आणि अशी जाड अशी बंद करायची आहे, म्हणजे घट्ट अशी बनली पाहिजे. मध्ये कुठेही पोकळ राहता कामा नये. एकदम छान असं लांबट आकार देऊन घ्यायचा आहे आणि कड्याच्या दोन्ही साईडचे पार्ट्स आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला मस्त असे 1-1 इंचाचे इथं कट करून द्यायचे आहे. त्याचे छान अशा गोळ्या करून आपल्याला मस्त अशी पारी लाटून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता खूप आत्ताच इथं लेअर सुटलेले आहेत. ह्या पद्धतीनेच तुम्ही खाज्यासुद्धा बनवू शकता. अगदी हीच ट्रेक असते. ह्या पद्धतीनेच दुसरी मिठाई सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला छान असे लाटून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये सारण भरून अशी मस्त असं पोटलीचा आकार देऊन मोदक तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता इथं मी पोटलीचा छान असा आकार देऊन घेतलेला आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान अशा आपल्या पोटल्या तयार झालेल्या आहेत. तेल मंद आचेवर गरम असतानाच आपल्याला पोटल्या त्याच्यामध्ये सोडून घ्यायच्या आहे. तेल जास्त गरम करून घ्यायचं नाही. तर आपली छान अशा पोटली मोदक इथं तळून तयार झालेले आहेत. तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात, आवडत असतील तर कमेंट, लाईक, सबस्क्राईब करत जा. माझ्या चॅनलवर रेसिपी नवनवीन बघायला मिळत असतात. चला तर मग मस्त का हेल्दीरा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत.